गोंदिया जिल्ह्यात काल झालेल्या शिवशाही बसच्या अपघातात 11 लोकांचा नाहक बळी गेला आहे। यावरून आता राजकारण तापू लागले आहे। भंडारा आगारातून शिवशाही बस गोंदियाच्या दिशेने रवाना झाली। या बसमध्ये एकूण 40 प्रवासी होते। प्रवाशांपैकी कोणी स्वगावी तर कोणी नातेवाईकांकडे जाण्यासाठी निघाले असता बस वेगात धावत होती। खजरी गावाजवळ अचानक बस रोडच्या खाली पलटली। प्रवाशांना काही करण्याआधीच बसमधील प्रवासी एक दुसऱ्यावर आदळू लागले। जे थोड्या प्रमाणात जखमी होते ते बसच्या बाहेर निघण्याचा प्रयत्न करत होते। बस उलटली करता शेतात काम करणाऱ्या लोकांना काहीतरी पडल्याचा मोठा आवाज झाला। शेतकरी आणि रस्त्यावरील लोक धावून आले। अवघ्या काही वेळातच घटनास्थळी रुग्णवाहिकेचा आवाज घोंगावू लागला। जिल्हा प्रशासन हादरले। बसमधील प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले। कोण जिवंत आहे कोण मृत याकडे देखील लक्ष देण्यात आले नाही। शेवटी रुग्णालयात पोहोचेपर्यंत 11 प्रवाशांचा करुण अंत झाला होता, तर 29 प्रवासी जखमी झाले होते। याची संपूर्ण माहिती देशभर पसरली। मुख्यमंत्र्यांनी मृतकांच्या कुटुंबियांना 10 लाखाची आर्थिक मदत जाहीर केली, तर प्रधानमंत्र्यांनी देखील सुद्धा प्रति व्यक्ती 2 लाख रुपये तर जखमींना 50,000ची मदत जाहीर केली। मात्र पैशांनी त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती जिवंत होऊ शकत नाही, ज्यांचा यात काही दोष नसताना अशा निष्पाप लोकांचा बळी गेला आहे। याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। याच्यामध्ये भंडारा टू गोंदिया चालला होता गाडी आणि कोमाराकडे हे उलट झालं होतं, ऍक्सिडेंट झाला होता। आणि याच्यामध्ये प्रशासनात माहिती जी आहे ते 34 लोक याच्यामध्ये इंजरी झालं होतं आणि 34 पैकी 2 लोक गोरेगावला आहेत, 10 अर्जुनी मुरगावला आहे आणि बाकी 22 केटीएसला आणलं होतं आणि या 22 पैकी 11 लोकांचा मृत्यू झालेला आहे। कोमारा ते डवा या दरम्यान शिवशाही बसचा जो अपघात झालेला आहे त्या अपघातातील जवळपास 26 रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय गोंदिया येथे आलेले होते। त्यापैकी 10 रुग्ण हे रुग्णालयामध्ये पोहोचेपर्यंतच मृत पावलेले होते व रुग्णालयामध्ये आल्यानंतर एकाचा मृत्यू झाला। असे एकूण 11 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे। त्याचबरोबर 26 रुग्णांपैकी दोघांची उर्वरित 15 रुग्णांपैकी 2 रुग्णांची प्रकृती ही गंभीर आहे व बाकी रुग्णांवरती किरकोळ जे मार आहेत, फ्रॅक्चर्स आहेत, त्याच्यावरती उपचार सुरू आहेत। RH सळक अर्जुनी येथे 10 रुग्ण आहेत आणि 2 रुग्ण हे गोरेगाव RHला भरती आहेत। एकूण रुग्णांची संख्या किती आहे? आतापर्यंत माहिती पडलेल्या याच्यामध्ये 38 रुग्णांची संख्या आहे टोटल। विदर्भात बस दुर्घटनेची ही पहिली वेळ नाही, तर याआधी अनेक घटना सुद्धा घडल्या आहेत। या घटनेनंतर विरोधकांनी सरकारवर टीका करणे सोडले नाही। मुंबई, पुणे अशा मोठ्या शहरातून भंगार बसेस पूर्व विदर्भात पाठवल्या जातात, त्यामुळे अपघात होत असल्याचा आरोप काँग्रेस खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी केला आहे। तर या अपघाताची निर्दोष चौकशी करून दोषीवर कारवाई व्हावी, अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा खासदारांनी दिला आहे। आज डव्वा या गावाजवळ शिवशाही बसचा काल ॲक्सिडेंट झालेला आहे आणि त्यामध्ये 11 लोकांचा, निष्पाप लोकांचा बळी पडलेला आहे। मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी 10 लाख रुपयाची घोषणा केलेली आहे। खरंच पैसे देऊन त्यांचा जीव वाचवू शकतो का? आज प्रशासनाला आता जागृत झाला आहे का? ही सरकारच्या ज्या त्रुटी आहेत आणि या घटनेला कारणीभूत जो बी आहे त्याच्यावर योग्य ती कारवाई, तपासणी करून त्याच्यावर कारवाई करण्यात यावी ही आमची मांग आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये इथे अशा प्रकारच्या घटना घडतील नाही यासाठी काळजी घेण्याची गरज आहे। त्याच्यासाठी नियोजन या सरकारनं केलं पाहिजे अशी मी या सरकारला विनंती करतो। आणि त्यांनी समजा अशी तरतूद केली नाही तर त्यासाठी आम्ही आंदोलनसुद्धा करू, आम्ही रस्त्यावर सुद्धा येऊ। पूर्व विदर्भामध्ये जे ॲक्सिडेंट होत आहेत त्याला कारणीभूत म्हणजे ही सरकारच आहे। पश्चिम महाराष्ट्रात आणि तिकडे नवीन बसेस देत आहेत, त्यात इस्तेमाल केलेल्या बसेस आपल्या क्षेत्रामध्ये भंडाऱ्यामध्ये येत आहेत। खरंच भंगार अवस्थेतील बसेस पूर्व विदर्भात पाठवल्या जातात काय याचा तपास करणे गरजेचे आहे, अन्यथा आणखी अपघात होऊन निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागेल यात तीळ मात्र शंका नाही।